काय ग तू इकडे तुला तिकडे शोधत होतो, काय करती? चवळ्याने राहिले अगं. तू आज इकडे कस काय? अगं तुला आनंदाची बातमी घेऊन आले मी. 17 तारखेला ख्रिस्त जन्मोत्सव आहे. मला मेसेज आलाय बघ, मग मी तुला सांगायला आले. खरंच का? हो ना, मला मेसेज आला आणि मग मी तुला सांगायला आले आनंदाची बातमी. मेसेज? काय मेसेज आहे? आपला ख्रिस्त जन्मोत्सव 17 तारखेला आहे आणि 4:30 वाजता आहे. हा, मग आपण जाऊया. अगं मागच्या वेळेस किती मजा आली होती. या वेळेस तर आनंद मेळावा आहे, खाण्याचे स्टॉल आहेत आणि शॉपिंगची तर धमालच धमाल आहे. आका तू आवर, मग आम्ही मावशीला बी सांगतो ही आनंदाची बातमी. काय रे? अरे तुला घरी गावशीत होतो, तू इकडे आहे काय? हा, अरे मी सकाळपासून इकडेच येले. कांद्याचं रॉप लावायचं होतं याच्यात. काय काम आणलं? अरे मी एक आनंदाची बातमी घेऊन आलोय. काय रे? काय? तुला माहिती ना मागच्या वर्षी ख्रिस्त जन्मोत्सव झालता. हा, या वर्षी पण जोरदारपणे आपण ख्रिस्त जन्मोत्सव घेऊन आलेलो आहे. या वर्षी पण आपण ख्रिस्तामध्ये एक होऊन एक उद्देशाने एक हृदयाने आपण एक उत्सव साजरा करणार आहे. येत्या 17 तारखेला नाशिक मध्ये HRD सेंटर मध्ये आपण भेटूया. मी आलो, बाकीच्यांना पण सांगू. आम्ही या कामूर्ती तो पटकन. हा. अगं नाशिक मध्ये पुन्हा यावर्षी ख्रिस्त जन्मोत्सव साजरा होत आहे. काय बाबा कशाला फोन केला होता? अरे दीपक ये बस खुर्ची. अरे याकरता फोन केला होता, यावर्षी नाशिक मध्ये जो ख्रिस्त जन्मोत्सव साजरा होत आहे ना, त्यामध्ये कोणतं गाणं घ्यायचं, कशी तयारी करायची याबाबत. यावेळेला मागच्या आपण चांगलंच करू. हा, यावेळेस खूप सारे कार्यक्रम ठेवलेले. जेवणाचे पण स्टॉल आहे, कपड्याचं पण स्टॉल आहे. मागच्या वर्षी HRD सेंटरला झाला होता, याही वर्षी त्याच ठिकाणी आहे. तर चला मग आपण तयारीला लागू. चला आपण सगळ्यांना सांगू. आला हो आला, प्रभू येशू ख्रिस्त जन्मोत्सव आला. एका हृदयाचा, एक उद्देशाचा, एक उत्सव आला. हे नाशिककर हो, या वर्षीही नाशिक युथ फेलोशिपच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्त जन्मोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. HRD सेंटर BFC या ठिकाणी हा उत्सव साजरा केला जाणार आहे. त्या 17 तारखेला सायंकाळी 4 वाजेला. मी आपल्याला आनंदाची बातमी सांगत आहे. या वर्षीच्या प्रभू येशू ख्रिस्त जन्मोत्सवाचं आकर्षण असणार आहे आनंद मेळावा, ज्यामध्ये खाण्याचे स्टॉल, बुक स्टॉल, वेगवेगळ्या वस्तूंचे त्या ठिकाणी स्टॉल लागणार आहे आणि शॉपिंगची त्या ठिकाणी धमाल असणार आहे. तर हे नाशिककर हो, या आपण एकत्र येऊया. एकत्रित येऊन हा ऐक्याचा, एक हृदयाचा, एक उद्देशाचा, एक उत्सव आपण साजरा करूया.